विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फंक्शन या युजर डिफाइन या फंक्शन या टॉपिक मधला पुढचा एक प्रोग्राम बघणार आहोत. ओके, आता या ठिकाणी आपण लास्ट प्रोग्राम मध्ये काय बघितलं की आपण दोन आर्ग्युमेंट्स आपण फंक्शन मध्ये पाठवले, युजर डिफाइन फंक्शन मध्ये पाठवले आणि एक व्हॅल्यू रिटर्न घेतली. ओके, आता इथं सीच्या फंक्शन युजर डिफाइन फंक्शन मध्ये आम्ही कितीही आर्ग्युमेंट्स पाठवू शकतो फंक्शन मध्ये, पण रिटर्न सिंगल व्हॅल्यूज होऊ शकते. ओके, आता याला आपण सीचा युजर डिफाइन फंक्शनचा ड्रॉबॅक म्हणू शकतो, बरोबर. आता बघा, इथं मी तिन्ही प्रकार घेतलेत, म्हणजे फंक्शन कॉलिंगचे जे काही प्रकार आहेत त्यातलं मी इथं एक बिगिनरसाठी समजावून सांगण्यासाठी हे 3 प्रकार घेतलेत. हा प्रोग्रामचं टायटल असं आहे की 3 नंबर्स ऍक्सेप्ट करायचे युजर डिफाइन फंक्शन मध्ये. ओके, त्यानंतर त्याचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे फंक्शन मध्ये, युजर डिफाइन फंक्शन मध्ये, आणि ती जो काही ऍव्हरेज आलेला आहे ते सुद्धा प्रिंट करायचं आहे युजर डिफाइन फंक्शन मध्ये. म्हणजे 3 वेगवेगळ्या फंक्शन मध्ये हे काम करायचं आहे. ओके, आता ठीक आहे, मला हे समजलं की 3 व्हॅल्यूज फंक्शन मध्ये आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. ठीक, तर त्या 3 व्हॅल्यूज मी फंक्शन मध्ये ऍक्सेप्ट केल्यानंतर त्या मेन मध्ये मला परत पाठवता येत नाहीत एकाच वेळी, कारण सीचं फंक्शनचा ड्रॉबॅक काय आहे की तो एका वेळी एकच व्हॅल्यूज परत पाठवणार. मग मी काय करणार आहे की याच्याऐवजी मी ते फंक्शन 3दा कॉल करणार. ओके, आणि एक व्हॅल्यू रिटर्न घेणार, एक व्हॅल्यू स्कॅनएफ करून घेणार, कीबोर्डनं ऍक्सेप्ट करून घेणार त्या फंक्शन मध्ये, आणि तिथून परत मेन मध्ये घेणार. परत दुसऱ्यांदा परत फंक्शन कॉल करणार, ती व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूला असाइन करणार, तिसऱ्याला, म्हणजे एक व्हॅल्यू घेणार फंक्शन मध्ये आणि तिकडे मेन मध्ये मी पाठवणार. असे 3 व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करून घेणार आहे फंक्शन मध्ये. का करावं लागलं, कारण एकाच वेळी जर 3 व्हॅल्यू त्या फंक्शन मध्ये मी ऍक्सेप्ट केल्या तर त्या 3 व्हॅल्यू मला मेन मध्ये एकदम परत पाठवता येत नाहीत. ठीक आहे, असाइनच करता येत ना आपल्याला, म्हणजे इथं म्हणून मी 3 वेळा कॉल केलं. ठीक आहे, त्यानंतर लास्ट जो प्रोग्राम आपला झाला त्या पद्धतीने इथं कॅल्क्युलेशन केलं, 3 व्हॅल्यूज पाठवायचे आणि उत्तर त्याचं परत घ्यायचं, आणि प्रिंट फंक्शन मध्ये आम्हाला ते प्रिंट करायचे, व्हॅल्यू ऍव्हरेज प्रिंट करायचं. अशा पद्धतीची ही थीम आहे. आपण जरा समजावून घेऊ. मी हा इथं प्रोग्राम लिहिलाय. पहिल्यांदा #include_stdio.h म्हणजे आपलं हेडर फाईल. त्यानंतर आपण एक फंक्शन घेतलंय बघा, इंट, म्हणजे रिटर्न करणारा इंटिजर. म्हणजे हे फंक्शन जे स्कॅन नावाचं फंक्शन आहे, आता आपण जे वापरतो स्कॅनएफ आहे. म्हणजे इनबिल्ट फंक्शन काय, म्हणजे सीनं प्रोव्हाइड केलेलं फंक्शनचं नाव काय, स्कॅनएफ आहे, आणि आम्ही आमच्या फंक्शनला नाव काय दिलंय, स्कॅन नाव दिलंय. बघा, आता या स्कॅन मध्ये काय केलंय आम्ही इथून तिकडं मेन मधून काही पाठवणार नाहीये म्हणून व्हॉइड लिहिले, त्या गोल ब्रॅकेट मध्ये व्हॉइड लिहिले. मात्र स्कॅन मधून एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न होणार आहे म्हणून त्याच्या समोर इंटिजर लिहिले. आम्ही कंपायलरला आधीच सांगतोय, त्याला म्हणतात फंक्शन डिक्लेरेशन. आम्ही फंक्शन डिक्लेअर काय केलंय, इंट स्कॅन कंसामध्ये गोल कंसा ब्रॅकेटमध्ये व्हॉइड सेमिकॉलन. ठीक आहे, त्या कंपायलरला कळतं की हे फंक्शन कॉल झाल्यानंतर मेन मधून काही त्या फंक्शन मध्ये जाणार नाहीये, पण फंक्शन मधनं एक व्हॅल्यू रिटर्न होणार आहे. ओके, त्यानंतर पुढचं फंक्शन घेतलं इंट कॅल इंट इंट इंट, म्हणजे 3 इंटिजर व्हॅल्यू आम्ही त्या फंक्शन मध्ये पाठवणार आहे आणि तिकडून एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न होणार आहे. फंक्शनचं नाव कॅल आहे, CAL. ठीक आहे, त्याच्या पुढचा प्रकार आहे बघा, व्हॉइड प्रिंट इंट, गोल ब्रॅकेटमध्ये इंट. प्रिंट हे फंक्शनचं नाव आहे, म्हणजे त्या फंक्शन मधनं काही रिटर्न होणार नाहीये, पण मेन मधून एक व्हॅल्यू आम्ही त्या फंक्शन मध्ये पाठवणार. ओके, म्हणजे कॉलिंग मध्ये बघा, इथं रिटर्न टाईप वगैरे आपण आर्ग्युमेंट्स म्हणजे तिकडे पाठवणार नाही, तिथं व्हॉइड आहे, म्हणजे हा एक प्रकार झाला. इथं एक तिकडून व्हॅल्यू येणार पण आहे आणि आम्ही तिकडे पाठवणार आहे, हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा प्रकार, तिकडून रिटर्न होणार आहे पण आम्ही काही तिकडून रिटर्न होणार नाहीये पण आम्ही एक व्हॅल्यू पाठवणार. अशा पद्धतीनं कॉलिंग आणि आर्ग्युमेंटच्या साधारण 3 प्रकार मी एकाच प्रोग्राम मध्ये घेण्याचा इथं प्रयत्न केला. ठीक आहे, प्रोग्रामचं हेडिंग आपण असं म्हटलंय की 3 व्हॅल्यूज स्कॅन करायचे युजर डिफाइन फंक्शन मध्ये, आणि त्याचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं युजर डिफाइन फंक्शन मध्ये, आणि प्रिंट सुद्धा युजर डिफाइन फंक्शन मध्ये करायचं आहे. म्हणजे मेन मध्ये फक्त फंक्शनची नावं येतील. बघूया, आता इथं मेन मध्ये मी काय केलं बघा, इंटिजर A, B, C आणि P घेतलंय. एक आपण 4 व्हेरिएबल घेतले, 3 व्हेरिएबलचं ऍव्हरेज संख्यांच्या बेरजेला 3 न भागायचंय आणि ती ऍव्हरेज प्रिंट करायचं. ठीक आहे, इथं बघा A=स्कॅन हे फंक्शन कॉल केलं, हे फंक्शन कॉल केलं इथे येतंय. ठीक आहे, या फंक्शन जिथं लिहिलंय ना आपण, डेफिनेशन केले आपण, फंक्शन डेफिनेशन, त्या भागामध्ये जम्प घेतली जाते. इथे K नावाचे व्हेरिएबल केले, हे लोकल व्हेरिएबल आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये चर्चा केल्याप्रमाणे लोकल व्हेरिएबल
काय होतात की ह्या ब्लॉकमध्येच फक्त वापरता येतात. त्यांचा स्कोप आणि लाईफ हे ह्या ब्लॉक पुरतं मर्यादित असतं. ज्यावेळी एक्झिक्युशन कर्सर या ब्लॉकच्या बाहेर पडतो त्यावेळी के डिस्ट्रॉय केलं जातं. असं पण लोकल व्हेरिएबलचं म्हणलं, हे के फक्त आम्हाला या फंक्शन मध्ये वापरता येणार, याच्या बाहेर आउटसाइड मेन मध्ये किंवा इतर फंक्शन मध्ये हे के वापरता येणार नाही, कारण इट इज लोकल फॉर दिस स्कॅन फंक्शन. ओके गॉट इट. तर मी इथं काय केलं, स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर नंबर, एक व्हॅल्यू ऍक्सेस होणार की त्या रॅम मध्ये ह्या लोकल व्हेरिएबल मध्ये के मध्ये स्टोअर झाले. ठीक आहे, पण ही मला मेन मध्ये हवी आहे ना, म्हणून मी काय केलं, रिटर्न के, म्हणजे के हे इंटिजर व्हॅल्यू आम्ही रिटर्न केली आणि हे आम्ही कंपाइलरला इथं रिटर्न टाईप दिलाय ऑलरेडी आधी. हे के व्हॅल्यू रिटर्न होणार की ए मध्ये इकडं स्टोअर होईल. ठीक आहे, आणि तशाच पद्धतीनं बी इज इक्वल टू स्कॅन, पुन्हा परत तेच फंक्शन कॉल होतं. आता काय झालं, ज्या क्षणी हा इथून इकडं मेन मध्ये परत आला त्यावेळी हे सगळं डिस्ट्रॉय केलं जातं, म्हणजे के तो काढून टाकला जातो. पुन्हा परत इथं काय होतं, नवीन के तयार होतो रॅम मध्ये, लोकल फॉर दिस स्कॅन फंक्शन, आणि पुन्हा परत स्क्रीनवर एंटर नंबर येणार. परत आम्ही एक नंबर टाईप केला, तो परत बी मध्ये स्टोअर होईल. परत गेलो, परत इथं सी इज इक्वल टू स्कॅन फंक्शन, पुन्हा परत रिपीट अगेन इट्स कॉल दिस स्कॅन फंक्शन, परत नवीन के तयार होतं. आधी सगळे डिस्ट्रॉय झाला, त्यानंतर परत स्क्रीनवर एंटर नंबर, त्यात आपण व्हॅल्यू टाकली, ती रिटर्न परत इथं सी मध्ये मेन मध्ये स्टोअर झाली. म्हणजे आम्ही इथं 3 व्हॅल्यूज फंक्शन मधनं स्कॅन करून घेतल्या. ओके, आता त्यांची बेरीज करायची आणि त्याला 3 भागायचे, ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं, ते पण फंक्शन मध्ये करायचं. मग आम्ही काय केलं बघा, आता हे एबीसी लोकल आहेत, ह्या मेन मध्येच फक्त वापरता येणार, आम्हाला ह्या फंक्शन मध्ये वापरता येणार नाहीत, कारण एबीसी सुद्धा लोकल व्हेरिएबल आहेत. ओके, त्यांचा स्कोप केवढा आहे, ह्या ब्रॅकेट पासून या ब्रॅकेट पर्यंत, याच्या आतच वापरता येणार, म्हणजे डिक्लेरेशनच्या लाईन पासून खाली या क्लोजिंग ब्रॅकेट पर्यंत फक्त वापरता येतात. ओके, तर हे एबीसी आम्हाला मेन मध्ये ह्या मेन मधनं आपल्याला या कॅल फंक्शन मध्ये पाठवावे लागतात, कारण इकडे वापरता येतात त्यांच्या व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू आम्ही पाठवणार आहे. कशा पाठवल्या बघा, कॅल गोल ब्रॅकेट मध्ये एबीसी, असं एबीसी लिहिल्यावर या व्हॅल्यूज काय होतात, या इकडे कॉपी डाऊन होतात. इथं आम्ही काय लिहिले बघा, इंट एक्स, इंट वाय आणि इंट झेड. ओके, तर काय होतं, हे पहिलं बी आहे ना ते एक्स मध्ये कॉपी होतं, दुसरं बी वाय मध्ये आणि रिस्पेक्टिव्हली सी झेड मध्ये कॉपी होतं. ओके, यांना काय म्हणायचं, ऍक्च्युअल पॅरामीटर्स, आणि यांना म्हणायचं फॉर्मल पॅरामीटर्स किंवा डमी पॅरामीटर्स. म्हणजे हे डुप्लिकेट परत तयार होतात, परत रॅम मध्ये एक्स वाय झेड वेगळे तयार झाले, त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू स्टोअर झाल्या. आता या फक्त व्हॅल्यू पाठवल्या ना, म्हणून या फंक्शनला, अशा पद्धतीच्या कॉलिंग फंक्शनला कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन म्हणतात. हे ओरलला बरेच वेळा विचारतात, कॉल बाय रेफरन्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे. तर इथं काय म्हणतात बघा, या अशा पद्धतीने ज्यावेळी आम्ही व्हॅल्यू पाठवतो ना फंक्शन मध्ये, त्या फंक्शन कॉलिंगला म्हणतात फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू, कारण आम्ही फक्त व्हॅल्यूज पाठवतो, डमी पॅरामीटर्स पाठवतो. ओके, आता इथं या फंक्शन मध्ये जी व्हॅल्यू रिटर्न होईल ना, ती कशात स्टोअर होणार आहे, पी मध्ये स्टोअर होणार आहे. आता आपण फंक्शन मध्ये येऊया, या 3 व्हॅल्यूज इथे एक्स वाय झेड मध्ये कॉपी झाल्या. इथे टी नावाचा आम्ही आणखी एक लोकल व्हेरिएबल केला ह्याच्यातला, ह्या पुरता. ह्या टी मध्ये आम्ही काय केलं, एक्स प्लस वाय प्लस झेड च्या बेरजेला 3 न भागून जे काही उत्तर येईल ते आम्ही टी मध्ये स्टोअर केलं. ओके, आता हे असं गोल ब्रॅकेट मध्ये काय केलं, तर भागिलेला पहिली प्रायोरिटी आहे, म्हणजे प्रायोरिटी ऑफ ऑपरेटर्स. सी मध्ये काय आहे, सी मध्ये गुणाकार, भागाकार आणि पर्सेंट, ह्याला फर्स्ट प्रायोरिटी आहे, म्हणजे पहिल्यांदा ते भाग करणार, त्यानंतर बेरीज वजाबाकी, आणि त्यानंतर शेवटी मग असाइनमेंट. म्हणजे जर तुम्ही असं लिहिलं असेल 10 अधिक 5 गुणिले 2 भागिले 5, ठीक आहे, वजा 4 असं लिहिलं असेल तर काय होतं बघा, की असं लिहिलं असेल तर पहिल्यांदा हे होणार, गुणाकार भागाकार पहिल्यांदा होणार, म्हणजे 5 दुनी 10 भागिले 5, 5 दुनी 10, 2 आलं. ठीक आहे, आणि मग 12 वजा 4 6 उत्तर येणार. आणि मग जर ते तुम्ही इथं समजा काहीतरी केलं असेल तर ते नंतर उत्तर इथं के मध्ये स्टोअर होणार. याला म्हणतात प्रायोरिटी ऑफ ऑपरेटर्स. म्हणजे ऑपरेटर्स पहिल्यांदा कुठले करणार, सी, तर सी मध्ये प्रायोरिटी पहिल्यांदा गुणाकार भागाकार आणि पर्सेंटला असते, दुसरी प्रायोरिटी मग नंतर त्यानंतरची प्रायोरिटी प्लस मायनस, आणि त्यानंतरची प्रायोरिटी असाइनमेंट ऑपरेटरला असते. म्हणून इथं ब्रॅकेट करावी लागेल. ब्रॅकेट जर लिहिलं नसतं तर काय झालं असतं, तर झेडला 3 न भरलं असतं आणि आपले ऍव्हरेज चुकलं असतं. म्हणून आम्ही काय केलं, ब्रॅकेट दिलं, त्यानंतर भागिले चिन्ह आहे, ऑपरेटर भागिलेचं, भागिले 3, हे जे काही उत्तर येईल ते टी मध्ये स्टोअर होईल. आता टी कसं आहे, इथं लोकल आहे, म्हणजे एवढ्यातच वापरता येणार, हे काय आपल्याला मेन मध्ये वापरता येणार नाही. म्हणून हे मला काय करायला पाहिजे, तिकडं परत पाठवलं पाहिजे. म्हणून हे मी काय केलं, रिटर्न टी. हे टी ची व्हॅल्यू रिटर्न होते, म्हणजे काय होते, इथं पी मध्ये स्टोअर होते. ओके, म्हणजे बघा आपण 3 व्हॅल्यू स्कॅन करून घेतल्या, त्यानंतर त्या दुसऱ्या एका फंक्शन मध्ये पाठवल्या, तिथं त्यांचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट केलं, ऍव्हरेज रिटर्न परत मेन मध्ये केलं.
आता रिटर्न का करावं लागलं तर परत इथं ती लोकल व्हेरिएबल आहे, ह्या कॅल फंक्शनच्या बाहेर वापरता येत नाही, बरोबर आहे. आणि आम्ही इथे सांगितलंय आधी कंपायलरला की आम्ही रिटर्न करणार आहे आणि त्याचा टाईप काय इंटिजर. जर फ्लोट तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करायची असेल तर इथं काय लिहावं लागेल, फक्त फ्लोट लिहावं लागेल. ओके. आता आम्हाला ते प्रिंट करायचंय. प्रिंट पण आम्हाला डिफरंट फंक्शन मध्ये प्रिंट करायचं, ठीक आहे. मग फंक्शन त्यासाठी मी कुठलं लिहिलं, प्रिंट फंक्शन लिहिलं. ओके. आता हे फंक्शनचा प्रकार कसा आहे बघा, तर आम्ही इथून ही ऍव्हरेज पाठवणार आहे पण तिकडून काही रिटर्न व्हॅल्यू होणार नाहीये, फक्त पाठवणार आहे आणि तिकडे फक्त प्रिंट होणार आहे. म्हणून त्या फंक्शनचं डिक्लेरेशन कसं केलंय, व्हॉइड प्रिंट कंसामध्ये इंट आणि सेमिकोलॉन. ओके. तशा पद्धतीनं आम्ही तर काय केलं बघा, प्रिंट गोल ब्रॅकेट मध्ये कुठली व्हॅल्यू पाठवायची आम्हाला, आता इथं आम्हाला ऍव्हरेज प्रिंट करायचं ते ऍव्हरेज पी मध्ये, तर पी ची व्हॅल्यू आम्ही पाठवली, पी ची व्हॅल्यू फक्त पाठवतोय. म्हणून अशा पद्धतीच्या फंक्शनला कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन असं म्हणतोय आपण. तर हे पी च्या फंक्शन मध्ये इथं गेलं, ठीक आहे. इथं आम्ही काय लिहिलंय, इंट के लिहिलंय बघा. आता तुम्ही काय म्हणाल, इथे के वापरलं तुम्ही, या फंक्शन मध्ये के वापरलं, दोन डुप्लिकेट झाली नाहीत का, तर हे काय होतं की आता बाहेर पडल्यानंतर हे के इकडचं स्कॅन मध्ये डिस्ट्रॉय झालंय. आता के नाहीये रॅम मध्ये, हे नवीन के तयार झालं. हे कुणासाठी, प्रिंट फंक्शन साठी के आहे. याच्यामध्ये काय व्हॅल्यू होणार, ही पी ची व्हॅल्यू आहे ना, ही के मध्ये स्टोअर होणार. ओके. आणि मग आम्हाला स्क्रीनवर काय दिसेल, ऍव्हरेज इज इक्वल्स टू ही काय, जे काय ऍव्हरेज आले ते आम्हाला स्क्रीनवर दिसेल, बरोबर. मग ह्या आपण प्रोग्राम मध्ये काय काय बघितलंय बघा, की एक फंक्शन आम्ही असं बघितलंय की तो मेन मधून काही जाणार नाहीये, फक्त त्या फंक्शन मधनं व्हॅल्यू रिटर्न होणार, ठीक आहे. दुसरं आम्ही असं फंक्शन बघितलंय की आमचं मेन मध्ये सुद्धा, मेन मधून 3 व्हॅल्यूज त्या फंक्शन मध्ये जात आहेत आणि त्यातून ते कॅल्क्युलेशन होऊन ऍव्हरेजचं मेन मध्ये परत व्हॅल्यू रिटर्न होते, असा एक प्रकार बघितला, ठीक आहे. आणि तिसरा असा प्रकार बघितलाय की आम्ही की प्रिंटच्या फंक्शन मध्ये आम्ही इकडून व्हॅल्यू पाठवतोय, फक्त ऍव्हरेज पाठवलंय आणि ते फक्त तिथं प्रिंट झालंय, तिकडून काही रिटर्न मेन मध्ये होत नाही, बरोबर. तर अशा पद्धतीनं कॉलिंगचे ऍक्च्युअली 2 प्रकार आहेत, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. ते रेफरन्स, कॉल बाय रेफरन्स आपण बघतोय, पण या आर्ग्युमेंट्स आणि कॉल बाय व्हॅल्यू मध्ये अशा पद्धतीनं 3 डिफरंट प्रकारे कॉल करता येतं, हे आपण आज या प्रोग्राम मध्ये बघितलं.